एक परीक्षा, तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आणि आता त्या परीक्षेभोवती उभं राहिलेलं देशातील सर्वात मोठं पेपरफुटीचं जाळं. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIच्या तपासातून दररोज नवे आणि धक्कादायक दावे समोर येत आहेत आणि आता या तपासाची धग महाराष्ट्रापर्यंत आणि विशेषतः लातूरपर्यंत पोहोचली आहे. CBIच्या आरोपांनुसार एक कोचिंग सेंटरच्या संचालकानं लाखो रुपयांचा व्यवहार करून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोबाईलमधून हस्तलिखित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या विशेष बॅचेस आणि मोठ्या नेटवर्कचे धागेदोरे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. CBIनं विशेष न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार लातूरमधील कोचिंग सेंटर संचालक शिवराज मोटेगावकर यांनी नीट प्रश्नपत्रिकेशी संबंधित व्यक्तींना 5 लाख रुपये दिल्याचा आरोप तपासात केलाय. CBIचा दावा आहे की हे पैसे NTAच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलशी संबंधित प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचले. तपासात आणखी एक गंभीर दावा करण्यात आला. मोटेगावकर यांच्या मोबाईलची तपासणी केली असता रसायनशास्त्राच्या 132 हस्तलिखित प्रश्नांची 36 छायाचित्र मिळाल्याचा दावा CBIने केला आहे. त्यापैकी तब्बल 111 प्रश्न नीट UG 2026च्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. CBIच्या आरोपांनुसार मोटेगावकर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अभ्यासात चांगले असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करत असत. पालकांशी करार केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र बॅचमध्ये ठेवलं जायचं. परीक्षेपूर्वीच्या शेवटच्या 15 दिवसात 1-on-1 मेंटरिंगच्या नावाखाली संभाव्य प्रश्न आणि उत्तरांचा सराव केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. तपास यंत्रणेला या संदर्भातील काही व्हिडिओही मिळाल्याचा दावा आहे. या व्हिडिओमध्ये कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांशी परीक्षेतील प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्या असल्याचंही CBIनं न्यायालयात नमूद केलं. इतकंच नाही, तपासात काही नावही समोर आली आहेत. राजस्थानमधील यश यादव, नाशिकचा शुभम खेकरकर आणि विवेक पाटील या व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. मोठ्या कोचिंग नेटवर्कबरोबरच काही अधिकाऱ्यांच्या संभाव्य संगनमताचा तपासही सुरू असल्याची माहिती समोर येते. नीट UG ही देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. यावर्षी जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. अशा परीक्षेची गोपनीयता धोक्यात आल्याचे आरोप होत असल्यानं लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकाशा TV. धन्यवाद.